हॅलो स्टुडंट, रिव्होल्यूशन कम्प्युटर तर्फे मी सोनल सोनार आज तुम्हाला कम्प्युटर मेमरीविषयी माहिती देणार आहे. कम्प्युटर मेमरीमध्ये आपला आजचा पहिला टॉपिक आहे टाईप ऑफ मेमरी. टाईप ऑफ मेमरीमध्ये पहिलं इंटरनेट प्रायमरी मेमरी. कम्प्युटरमध्ये दोन प्रकारच्या मेमरी असतात, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी ते इंटरनल असते आणि सेकंडरी मेमरी ते एक्सटर्नल असते. प्रायमरी मेमरीचे पण दोन पार्ट आहे, रॅम आणि रोम, जे सीपीयूच्या आत फिट केलेली असते. सीपीयूच्या आत मदरबोर्डमध्ये फिट केलेली असते. रॅमचे सुद्धा दोन प्रकार आहे, स्टॅटिक रॅम आणि डायनेमिक रॅम. डायनेमिक रॅममध्ये पण दोन प्रकार असतात, SD रॅम, DDR रॅम. आणि इथे रोमचे पण काही प्रकार आहे. आणि एक्सटर्नल मेमरी म्हणजे सेकंडरी मेमरीमध्ये पण काही मेमरीबद्दल माहिती दिलेली आहे, फ्लॉपी डिस्क, मॅग्नेटिक टॅप, CD रोम, DVD, हार्ड डिस्क. आता याची आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. पुन्हा तोच चार्ट, हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सेव्ह करून ठेवू शकता किंवा हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकतात, कारण का याच्यातले काही महत्त्वाचे प्रश्न CCC एक्झाममध्ये विचारले जातात. रॅमचं फुल फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी. हे CCC एक्झाममध्ये विचारले जातात. आणि पुढील जे तुम्हाला चित्र दिसते ते रॅमचं चित्र आहे. रॅम ही मदरबोर्डमध्ये फिट करणारी मेमरी आहे. आणि रॅम कम्प्युटरमधली खराब झालेली असली तर कम्प्युटर स्टार्टसुद्धा होत नाही. स्क्रीन किंवा कीबोर्डमध्ये कुठल्याही प्रकारचा लाईट दिसत नाही, तर त्यावेळेला आपण समजायचं की कम्प्युटरमधली रॅम ही मेमरी खराब झालेली आहे. आता आपण रॅमची आणखी काही चित्र बघूया. हा रॅमचा रिअल फोटोज आहे. रॅम मदरबोर्डमध्ये आपण अशा पद्धतीने फिट करू शकतो आणि एक रॅमच्या ऐवजी आपण चार रॅमसुद्धा कम्प्युटरमध्ये यूज करू शकतो. 4 रॅम फिट करण्यासाठी मदरबोर्डमध्ये व्हाईट कलरची जे तुम्हाला क्लिप दिसते तशा पद्धतीची क्लिप तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या हाताने सुद्धा रॅम फिट करू शकता. आता तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते मदरबोर्डचं आहे. हे मदरबोर्ड CPUमध्ये नसलं तर कॉम्प्युटरचा कुठलाही अस्तित्व नसणार. जसं आपल्या बॉडीमध्ये आपण कसं वर्क केलं पाहिजे तर ते सर्व माहिती आपल्या मेंदूतनं आपल्याला मिळते, तसंच कम्प्युटरचं जे काही पण कॅल्क्युलेशन आहे ते मदरबोर्डच्या मदतीने केले जाते. आता आपण बघू हाऊ मेनी टाईप्स ऑफ रॅम. रॅमचे किती प्रकार आहे. रॅमचा पहिला प्रकार आहे SRAM, स्टॅटिक रॅम, DRAM, डायनेमिक रॅम. SD रॅम, स्टॅटिक डायनेमिक रॅम. ठीक आहे. आता हे जी रॅम तुमच्या समोर दिसते आहे त्याचा आपण आणखी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पुढील भागात बघणार आहे. आता कम्प्युटर मेमरीमध्ये काही फुल फॉर्म बघू. आता मी तुम्हाला म्हटलं होतं का जे इंटरनल मेमरी आहे त्याचे सुद्धा दोन पार्ट आहे, रॅम आणि रोम. रॅमचं पूर्ण नाव आहे रँडम ॲक्सेस मेमरी. रोमचं पूर्ण नाव आहे रीड ऑनली मेमरी. PROM, प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. हे फुल फॉर्म लक्षात ठेवा, हे एक्झाममध्ये विचारले जातात. PROM, प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. EPROM, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. इरेजेबल, E4 इरेजेबल, P4 प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EEPROM. आता काही विद्यार्थी इथे कन्फ्युज्ड होतात. चं ते इरेजेबल प्रोग्रामिंग रीड ओनली मेमरी असं लिहून येतं, पण तसं नाही आहे. इथे लक्षात घ्या, डबल ईचा वापर झालेला आहे.
तर पुढे जी ई आहे ती रिप्रेझेंट करते इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. पुन्हा एकदा मी रिपीट करत आहे, इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आणि रॅमचे 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले, तसं स्टॅटिक रॅम आणि डायनेमिक रॅम. आणि एक कॅच मेमरी पण येते, त्याच्याबद्दल पण आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि जे समोर तुम्हाला चित्र दिसतं आहे ते फक्त रॅमचे चित्र आहे. रॅममध्ये वेगवेगळे प्रकारची रॅम येते. काही रॅम लॅपटॉपमध्ये वापरल्या जातात, काही रॅम पी सीमध्ये वापरल्या जातात, काही रॅम छोट्या साईजच्या पी सीमध्ये वापरल्या जातात, काही रॅम ॲसेंबल पी सीमध्ये वापरल्या जातात. त्या पद्धतीने रॅमचं डिवायडेशन केलेलं असते. तुम्हाला फक्त याच्यामध्ये फुल फॉर्म आणि मेमरी म्हणजे काय आहे तो कॉन्सेप्टच समजून घ्यायचा आहे. आता आपण पुन्हा एकदा काही फुल फॉर्म बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला ते आणखी लक्षात राहणार. डायनेमिक रँडम ॲक्सेस मेमरी, डी रॅमचं फुल फॉर्म डायनेमिक रँडम ॲक्सेस मेमरी. पुन्हा एकदा मी बोलते, डायनेमिक रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर पुढचं जे रॅमचं दुसरं पार्ट रॅम स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी. रॅमचं फुल फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी आणि पुढे स्टॅटिक हा शब्द जोडायचा. आता रोमचं फुल फॉर्म रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी जे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे ते रोमचं एक्झाम्पल आहे आणि ती सुद्धा मदरबोर्डमध्ये फिट केले जाते. आता तुम्ही म्हणणार का रोमचा काय वापर आहे, तर रोममध्ये आपण फक्त रीड करू शकतो. आता एम एस ऑफिसमध्ये एखादी फाईल आपण बनवलेली असली आणि ती फाईल आपण जेव्हापर्यंत कॉम्प्युटर बंद करत नाही तेव्हापर्यंत स्क्रीनवरती दिसत राहते, कारण का ती रोममध्ये स्टोअर झालेली असते. आपण ती फाईल सेव्ह नाही केलेली आहे पण तरी ती स्क्रीनवरती दिसतच आहे, तर ती रोममध्ये सेव्ह आहे. ठीक आहे, म्हणून ती दिसते. म्हणून ते ह्या मेमरीला काय म्हणता, रीड ओनली मेमरी. आता टाईप्स ऑफ रोम बघू. हे सुद्धा काही फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारल्या जातात. रोमचं फुल फॉर्म आहे मास्क रोम. पी रोमचं फुल फॉर्म आहे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. रोम इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रोम. रोम इलेक्ट्रिकल इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रोम. आता रॅम आणि रोम याच्यामध्ये आपण काही कंपॅरिझन करूया. आता रॅम टेम्पररी स्टोरेज आहे. ज्या वेळेला आपण एखादी फाईलमध्ये लिहत आहोत तर त्यावेळेला ती फाईल रॅममध्ये स्टोअर होते आणि ती फाईल लिहिल्याच्या नंतर आपण त्याला सेव्ह नाही केलेली ती फाईल आणि कॉम्प्युटर चालू आहे आणि आपण कॉम्प्युटरमध्ये काहीच वर्क करत नाही, तर ती मेमरी रोममध्ये स्टोअर होते. म्हणून रॅम ते टेम्पररी स्टोरेज आहे आणि रोम ते परमनेंट स्टोरेज आहे. रॅम स्टोअर डेटा इन MB. रॅम हा डेटा MBमध्ये स्टोअर करतो आणि रोम हा डेटा GBमध्ये स्टोअर करतो. आणि रॅम हे वॉलेटाईल मेमरी आहे, हे लक्षात घ्या. आणि रोम हे नॉन वॉलेटाईल मेमरी आहे. हा प्रश्न परीक्षामध्ये याच्या अगोदर पण येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कुठली मेमरी वॉलेटाईल आहे आणि खालीलपैकी कुठली मेमरी नॉन वॉलेटाईल आहे. रॅम ही वॉलेटाईल मेमरी आहे आणि रोम ही नॉन वॉलेटाईल मेमरी आहे. आणि रॅम यूज्ड इन नॉर्मल ऑपरेशन. आता नॉर्मल वर्डमध्ये फाईल टाईप करणे किंवा एक्सेलमध्ये मार्कशीट सॅलरी शीट बनवणे किंवा पॉवर पॉईंटमध्ये एखादं प्रेझेंटेशन बनवणे, तर ही जे रॅममध्ये आपण नॉर्मल ऑपरेशन करू शकतो, नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करू शकतो. आणि रोममध्ये यूज फॉर स्टार्टअप प्रोसेस ऑफ कॉम्प्युटर, म्हणजे कॉम्प्युटर स्टार्ट करण्यापासून आपण रोमचा वापर करतो. रायटिंग डेटा इन फास्टर, रायटिंग डेटा इन स्लोअर. आता रॅममध्ये आपण फास्ट टाईप करू शकतो, रोममध्ये आपण इतकं फास्ट टाईप करू शकत नाही. आता पुन्हा आपण ते फुल फॉर्म रिपीट करतोय.
जे एक्झाममध्ये याच्या अगोदर येऊन गेलेली. EEPROM इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EEPROM इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. इलेक्ट्रिकली काही ठिकाणी ऑप्शनमध्ये इलेक्ट्रिकल हा शब्दसुद्धा दिलेला असू शकतो, पण तुम्हाला लक्षात ठेवायचे LL आणि Y इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. DDR रॅम. DDR रॅम म्हणजे आता हा प्रश्नसुद्धा येतोय, DDR रॅमचं फुल फॉर्म सांगा. तर डबल डेटा रेट रँडम एक्सेस मेमरी. डबल डेटा D4 डबल, पुन्हा D4 डेटा, R4 रेट रँडम एक्सेस मेमरी. रॅमचं तो फुल फॉर्म आता तुम्हाला लक्षात राहिलं असेल. DDR डबल डेटा रेट. आता त्याच्यामध्ये पण प्रकार असतात, DDR1, DDR2, DDR3, DDR4. कॉम्प्युटरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण ती मेमरी त्याला फिट करतो, पण नॉर्मली DDR2 ही रॅमचा वापर जास्त कॉम्प्युटरमध्ये होतो. पण आता जे लेटेस्ट कॉम्प्युटर येत आहे त्याच्यामध्ये DDR3 आणि DDR4चा सुद्धा वापर होत आहे, म्हणून त्या मेमरीबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे. आता पुढील फुल फॉर्म आहे DRAM. डायनेमिक रँडम एक्सेस मेमरी. डायनेमिक रँडम एक्सेस मेमरी हे सुद्धा लक्षात ठेवा. SDRAM सिंक्रोनाइज डायनेमिक रँडम एक्सेस मेमरी. SRAM स्टॅटिक रँडम एक्सेस मेमरी. हे जे फुल फॉर्म मी तुम्हाला सांगते, प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा याचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या, हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हाऊ मेनी टाईप्स ऑफ रॅम हे आपण अगोदरच बघितला. आता आपण DDR रॅम, ठीक आहे, त्याचे प्रकार बघूया. DDR1 तुमच्या स्क्रीनवरती दिसते, DDR2, DDR3 आणि DDR4. तुम्ही म्हणणार का हे चौघंही चित्र सारखेच दिसत आहे, पण त्याचा जो मधला पॉईंट्स आहे, DDR1चा जो मधला पॉईंट्स आहे सेंटरला, जिथनं लाईन खालपर्यंत ड्रॅग झालेली आहे, तो मधल्या पॉईंटची जागा प्रत्येक रॅममध्ये चेंज झालेली, त्याच्यावरतून ती रॅम ओळखायला येते. म्हणजे आता तुम्ही ज्या कॉम्प्युटरमध्ये DDR3 रॅम यूज होते तिथे DDR2 रॅम लावली तर ती त्या कॉम्प्युटरमध्ये फिट होणारच नाही. म्हणून कॉम्प्युटरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याला त्याला गरजेची असली तीच रॅम कॉम्प्युटरमध्ये फिट करायची असते. आता आपण बघूया काही सेकंडरी मेमरी. तुम्हाला चित्रामध्ये दिसते सेकंडरी मेमरी म्हणजे ज्याच्यामध्ये आपले फोटोज आपण स्टोर करतो, आपण बनवलेली फाईल स्टोर करतो. आपण म्हणतो ना माय कॉम्प्युटरमध्ये C ड्राईव्हमध्ये जा, D ड्राईव्हमध्ये जा, किंवा डॉक्युमेंट्समध्ये फोल्डर बनवा, किंवा डेस्कटॉपमध्ये जाऊन फोल्डर बनवा, तर ते सेकंडरी मेमरीमध्ये करू शकतो. तर त्याच्यामध्ये कुठली कुठली मेमरी येते त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दे. सेकंडरी मेमरीचं काही एक्झाम्पल आपण बघूया. आता इथे चित्रामध्ये जे तुम्हाला चित्र दिसत आहे, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, CD, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, ते सेकंडरी मेमरीचंच एक्झाम्पल आहे. त्यानंतर CD ही सेकंडरी मेमरी आहे. CDमध्ये आपण कुठलाही डेटा स्टोर करू शकतो आणि CDचं पूर्ण नाव कॉम्पॅक्ट डिस्क असं आहे. हे सुद्धा एक्झाममध्ये विचारल्या जातात. DVDचं पूर्ण नाव डिजिटल वर्सेटाईल डिस्क, हे DVDचं पूर्ण नाव आहे आणि त्याचा वापर पण आपण डेटा स्टोर करण्यासाठी करतो. त्यानंतर CD वर्सेस DVD, तर याच्यामध्ये CDची स्टोर करण्याची कॅपॅसिटी कमी आहे कंपेअर टू DVD. DVDमध्ये आपण जास्त डेटा स्टोर करू शकतो, CDमध्ये आपण कमी डेटा स्टोर करू शकतो. मॅग्नेटिक टॅप, पूर्वीच्या कॉम्प्युटरमध्ये डेटा स्टोर करण्यासाठी मॅग्नेटिक टॅपचा वापर होत होता. ती पण एक सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. फ्लॉपी डिस्क,
पूर्वीच्या जमान्यामध्ये कॉम्प्युटरमधले डेटा स्टोअर करण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा वापर होत होता आणि त्याची कॅपॅसिटी फक्त 1 MB 2 MB एवढी होती. आजचा आपण मोबाईलमध्ये सुद्धा एक फोटो क्लिक करतो तर त्याची मेमरीसुद्धा 4 MB 6 MBपर्यंत जाते. तर 1 MBची फ्लॉपी डिस्कमध्ये त्यावेळेला कॉम्प्युटरमधले महत्त्वाचे डेटा स्टोअर होत होते आणि फ्लॉपी डिस्कसुद्धा सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. त्यानंतर येते पुढे कॅच मेमरी. कॅच मेमरी म्हणजे आता CPU पटकन स्टोअर होणारी मेमरी ही कॅच मेमरी आहे, सर्वात फास्ट मेमरी. आणि कॅच मेमरीमध्ये कुठलीही गोष्ट स्टोअर झाल्याच्या नंतर ती मेन मेमरीमध्ये ट्रान्सफर होते. आणि हे फुल फॉर्म आपण अगोदर पण बघितलं होतं, पुन्हा एकदा मी तुम्हाला रिवाईज करून देते. इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, EEPROM, इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. थँक्यू फॉर लिसनिंग. आणि तुमची CCCची एक्झाम जवळ येत आहे, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट.